नमस्कार. मी पंकज पाटील. ॲट पोस्ट मराठीमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मी तुम्हाला विनंती करतो की ज्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया लगेच सबस्क्राईब करावं. आमदार कोणाला बनायचं नाही? जिल्हा परिषदेचा एखादा सदस्य जरी असला किंवा एखाद्या संस्थेचा अध्यक्ष जरी झाला की लगेच त्याला आमदार बनण्याचं स्वप्न पडत असतं. आणि आमदार बनण्याची ही इच्छा अधिक तीव्र झाली की पक्ष, संघटना, निष्ठा, विचारसरणी आणि कार्यकर्ते या सगळ्यांनाच फाट्यावर मारून तो आपला झेंडा उभा करत असतो. संत्र्यासाठी प्रसिद्ध असलेला हा मतदारसंघ आता बंडखोरीचा मतदारसंघ अशी एक नवीन ओळख होते की काय अशी परिस्थिती इथं पाहायला मिळते. भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी खुर्द, राष्ट्रवादी बुद्रुक, वंचित, बसपा आणि अपक्ष अशा सर्वच पक्षातील डझनभर मंडळी यंदा मैदानात आहेत. बहुचर्चित असलेल्या वरुड मोर्शी मतदारसंघातील उमेदवारीवरून सुरू असलेला ड्रामा अखेर स्पष्ट झालाय. अर्थातच या मतदारसंघातील महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारी कोणाला मिळेल याचं चित्र मात्र स्पष्ट झालंय. आता महायुतीकडून 2 उमेदवार रिंगणात आहेत. एक म्हणजे अजित पवार गट समर्थित आमदार देवेंद्र भुयार आणि भाजपकडून उमेश यावलकर, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे गिरीश कराळे हे लढणार आहेत. मोर्शी मतदारसंघात वरुड आणि मोर्शी या 2 तालुक्यांचा समावेश होतो. हा मतदारसंघ लोकसभेसाठी वर्धा लोकसभा मतदारसंघाला जोडला गेला आहे. संपूर्ण वरुड तालुका आणि मोर्शी शहरासह तालुक्यातील अंबाडा, हिवरखेड, रितपूर आणि मोर्शी या सर्कलचा या मतदारसंघात समावेश होतो. तर लोणी, पुसला, शेंदूरधना घाट, अंबाडा, जरूड ही या मतदारसंघातील मोठी गावं आहेत. 2019ला डॉक्टर अनिल बोंडे यांच्या विरोधात विरोधकांनी एकत्र येत देवेंद्र भुयार यांना पाठिंबा दिला होता. राज्याचा कृषी मंत्री विरुद्ध शेतकऱ्याचा मुलगा अशी ही निवडणूक गाजली होती. अखेरच्या दिवसातील तो ड्रामा सर्व मतदारसंघातील जनतेला आठवत असेलच. विरोधकांच्या एकीमुळे कृषी मंत्री असलेल्या बोंडेंना 9,791 मतांनी मात खावी लागली. मात्र 2022 साली झालेल्या सत्ता बदलानंतर देवेंद्र भुयार अजित पवार यांच्यासोबत गेले. तेव्हापासून वरुड मोर्शी मतदारसंघातील महायुतीचं चित्र बिघडायला सुरुवात झाली. तर भुयार आणि भाजपात कायमच तणाव दिसून येत होता. अनिल बोंडेंनी भुयार यांच्या उमेदवारीचा जोरदार विरोध केला होता. यंदाच्या निवडणुकीत या मतदारसंघावर भाजपानं सुरुवातीपासूनच दावा ठोकला होता. मात्र सिटिंग गेटिंग फॉर्म्युल्यानुसार भुयारांना जागा सोडणं क्रमप्राप्त होतं. त्यामुळे भाजपा आणि राष्ट्रवादीत शेवटपर्यंत रस्सीखेच सुरू होती. मात्र अखेरच्या क्षणी भुयार यांनी देखील राष्ट्रवादीचं तिकीट खेचून आणली. त्यामुळे ही लढाई मैत्रीपूर्ण होत असल्याचा दावा जरी राष्ट्रवादी काँग्रेस करत असली तरी भाजपानं मात्र ही निवडणूक अंगावर घेतली आहे. तर तिकडे भाजपकडून डॉक्टर मनोहर आंडे, उमेश यावलकर उमेदवारीसाठी इच्छुक होते. दोघांनीही निवडणुकीची तयारी सुरू केली होती. मात्र अखेरच्या क्षणी उमेश यावलकर यांना भाजपाची तिकीट जाहीर झाली. त्यामुळे भुयार यांचा पत्ता कट झाल्याच्या बातम्या यायला सुरुवात झाली होती. मात्र भुयार यांनी देखील राष्ट्रवादीकडून तिकीट खेचून आणत एबी फॉर्म मिळवला. त्यामुळं महायुतीकडून 2 उमेदवार निवडणूक लढत आहेत. तर तिकडे महाविकास आघाडीत देखील तोच गोंधळ पाहायला मिळत आहे. शरद पवार गट आणि काँग्रेसनं देखील दावा ठोकला होता. हर्षवर्धन देशमुख आणि शरदचंद्र ठाकरे यांचे संबंध संपूर्ण मतदारसंघालाच ठाऊक आहेत. हर्षवर्धन देशमुख यांनी जिल्हा परिषदेचे माजी सभापती गिरीश कराळे यांचं नाव पुढे केलं. त्यामुळे अखेरच्या क्षणी गिरीश कराळे यांना शरद पवार गटाची तिकीट मिळाली. तेव्हा काँग्रेसचे विक्रम ठाकरे यांनी देखील बंडखोरी करत अपक्षाचा झेंडा हाती घेतला. त्यामुळे भाजपा, अजित पवार गट, शरद पवार गट, काँग्रेसचा बंडखोर उमेदवार यांच्यात मुख्य लढत होत आहेत. वरुड मोर्शी मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी सोडून इतर संघटनांनी देखील कंबर कसली आहे. बीएसपी कडून बिरसा क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक कमल नारायण उईके निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. प्राध्यापक कमल नारायण उईके हे एक चांगले वक्ते आहेत. ही निवडणूक मीच जिंकणार असा त्यांनी दावा केला आहे. आदिवासी मतदार मोठ्या प्रमाणात माझ्या सोबत असल्याचं त्यांनी सांगितलं. तर आझाद समाज पार्टीकडून पुन्हा एक युवा नेतृत्व म्हणजे सुशील बेले यांचं नाव पुढे आलं आहे. बेले यांचा जन आक्रोश संघटनेच्या माध्यमातून मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे. त्यांनी देखील यावेळी जोरदार तयारी सुरू केली आहे. सोबतच उमेश शहाणे यांनी प्रहार जनशक्तीकडून उमेदवार अर्ज दाखल केला आहे. तर वंचित बहुजन आघाडीकडून जाफर खान पठाण यांनी देखील उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे मतविभागणीसाठी या उमेदवारांना गृहीत पकडता येणार नाही.
वरुड मोर्शी मतदारसंघात जातीय राजकारण मोठ्या प्रमाणावर प्रभाव टाकणार आहे. यावेळी माळी आणि कुणबी समाज निर्णायक आहे, तर बौद्ध, हलबा, आदिवासी आणि मुस्लिम संख्या देखील मोठ्या प्रमाणावर आहे. भाजपाचे उमेदवार यावलकर हे माळी समाजाचे आहे, तर विक्रम ठाकरे, देवेंद्र भुयार आणि गिरीश कराळे हे कुणबी समाजाचे आहेत. कुणबी समाजामध्ये मतविभागणी होत असली तरी डॉक्टर आंडे यांच्या रूपानं माळी समाजाचे देखील मत विभाजन होणार आहे. शिवाय बौद्ध, तेली आणि मुस्लिम मते या निवडणुकीत निर्णायक असण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे विद्यमान आमदार देवेंद्र भुयार यांच्या मागं या निवडणुकीत कुठलाही मोठा गट ताकद लावताना दिसत नाही. शिवाय महिलांवरील आक्षेपार्ह वक्तव्यामुळे ते वादात सापडले होते, त्यामुळे त्यांची प्रतिमा काहीशी डागाळली गेली आहे. या सर्व बाबींचा विचार करूनच एबी फॉर्मसाठी त्यांना बराच वेळ वेटिंगवर राहावं लागलं. मागच्या टर्ममध्ये एकमेकांना झुंज देणारे दोन तगडे विरोधक यंदा मात्र खरंच मैत्रीपूर्ण लढतील का? बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांना जनता माफ करणार का, की महायुती आणि महाविकास आघाडीला बाजूला सारून एका नव्या अपक्ष चेहऱ्याला संधी देणार का? आता याचा हिशोब 23 नोव्हेंबरला जनताच लावणार आहे. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि हो, आमच्या ॲट पोस्ट मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.